देवेंद्र राजेश कोठे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समुदायांच्या भावनांना ठेच पोहोचवल्यानं देवेंद्र कोठे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यानं गुन्हा दाखल होण्याबाबत निवेदन देण्यात आलंय। फातिमा एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशन सोलापूर यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं। जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर यांना हे निवेदन देण्यात आलंय। दिनांक 1/5/2024 रोजी देवेंद्र राजेश कोठे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून मुस्लिम समुदायाविरुद्ध 1/5/2024 रोजी वल्याळ मैदान कर्णिक नगर सोलापूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेस भाषण करताना त्यांनी मुस्लिम समाजाविरुद्ध लांड्या, जिहाद, घुसपेटी अशा प्रकारचे अपशब्द वापरून भाषणात शिवीगाळ करून समाजाच्या भावना दुखावल्यात व दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।